हॅलो गाईज, वेलकम टू माय ब्लॉग. तर आज आम्ही चाललो आहे द्वारकेला. मी, मम्मी, पप्पा आणि दुसरी आमच्या गावातली मंडळी आहे. तर आता आमच्या गावात आलेली आहे बस आणि इथून आम्ही जाऊ मुंबई सेंट्रलला. तर बघत राहा माझा ब्लॉग. चला बा. आणि ही आमची बस आलेली आहे इथे आणि माणसं अजून आलेली ते येतात हळूहळू. बघा थोडीच आलेली आणि आमच्या आयो पहिला आयोच घेते. आयो फेमस झालेली आहे. काय आयो गाईज परी मला सोडायला आली बघा आणि रोनक चल बारका तुम्ही बघितली कधी? माझी पहिली जाऊन आली. तर गाईज आता आम्ही निघालेलो आहोत. गाईज आता ह्यांना नाही गाईज फिंगर प्रिंट. जल्दी यहाँ से हटो. बोल गाईज आम्हाला चालती करतात. आता आम्ही चाललोय बसमध्ये. ते गजानन दादाने आमचं तोंड बांधलंय कारण की त्याचं कारण आम्ही नंतर सांगू दाखवू डायरेक्ट. चला 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 चलो परी बाय. तर गाईज आमची बस आता सुटलेली आहे. आता चाललो आम्ही मुंबईला. तर गाईज हा दादा आल्यात पैसे जमा करायला सगळ्यांचे बसमधले. बघा आमचे इथे पण येईल. आणि सुशील दादा पाड्यावरून इथे आलाय वागेश्वरावर. वागेश्वराव आता तिकडचे आलास ते तू. गाईज इकडे बघा पॅक करून टाकले आम्हाला. आता सिटीवरून आलो आम्ही. तर गाईज इथे आता आमच्या इथे शेंगा आल्यात. हे बघ इकडे थांब थांब. या आमच्याकडे आता शेंगा आहेत. आता आम्ही शेंगा खात आहोत. आम्ही शेंगा खात आहोत. खातो 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 काय खोतो. अरे बाजूला कसं तिकडे तो नाही खाय. चवळीच्या शेंगा आहेत. चवळी इकडे या का ना या. गाईज आता आम्ही ते अत्तल सेतूच्या इथे थांबलेलो आहोत आणि इथून आता अत्तल सेतू चालू होईल. आम्ही दुसऱ्या बससाठी थांबलेलो आहोत आणि सगळे शेंगा खातात. सगळे आपलीच आहेत माणसं. दुकान तुमचा इथं? नाही नाही कोणत्या इमर्जन्सी सोप लागली 20 रुपये भरण्यापेक्षा 15 रुपये म्हणा द्या आणि बाटली घ्या. ओके ओके 5 रुपये डिस्काउंट देईन. गाईज इथे मी आता बाटल्या विकते. इथे कोणाला बॉटल पाहिजे असेल तर 15 रुपयाला देते बघा. तर मालक हा आहे पाण्याचा मालक आणि मी कॅशियर आहे. अटल सेतूवर. चला कोण हात लावू नको काच लगेच बाहेर जाते. आमच्या 2 बस आहेत. एक बस पाहिजे आहे आणि आम्ही पुढे आहोत. तर आम्ही जाऊ स्टेशनला. अत्तल सेतूवरून आलो आणि आमची 9ची ट्रेन आहे रात्री आणि आम्ही लवकरच येऊन बसणार जाणार. गाईज आता आम्ही आलेलो आहोत मुंबई सेंट्रलला. आता बस आमची साईडला लागेल आणि नंतर आम्ही उतरू आणि जाऊ. पावणे 2 मिनिटं
तर आता आम्ही पोचलोय मुंबई सेंट्रलला आणि आता सगळी बसमध्ये उतरतात आणि काहीच ही बिल्डिंग बघा असं होतंय. चला पण आता मी माझ्या मावशीला भेटते. बिचारी कधीपासून वेटिंगवर आहे. इथे सगळे थांबलेले आहेत आमची. काहीच आता आम्ही आलो आहे फायनली आणि आमची ट्रेन आहे 9 वाजता आणि आत्ता वाजलेत फक्त 7. आम्हाला 2 तास इथे थांबायचं आहे. ते 3 नंबरच्या जायचं आहे आणि इथं आम्ही सगळे बसलो आहे बघा. आणि इथे मी आलेलो आहे KFC मध्ये चाललो आहे कारण की मला खूप भूक लागलं आहे. आज आता व्हेजच खायला लागेल कारण की कसा खायला आज हनुमान जयंती आहे. हनुमान जयंती आहे त्यामुळे आम्हाला व्हेज खावं लागेल आणि आता व्हेजच खाऊ. आता शुभम आलेला आणि KFC मध्ये गाईज फायनली मी एवढ्या दिवसानंतर आले KFCला आणि ती पण मुंबई सेंट्रलवर आणि मला एवढा गरम होतंय त्या खरंच. आमचा बर्गर आलेला आहे ना आता मी खातोय समजलं का. डोंट डिस्टर्ब. आणि शुभम स्टिक काढते आणि सगळ्यांना पाठवते आणि मी काढणार आहे. तर आमची इथे ट्रेन आलेली आहे. स्वतः मी 2 तास थांबलो इथे स्टेशनवर आणि कंटाळा आलेला आम्हाला. आता ट्रेनमध्ये बसू त्यानंतर जेऊ. चला गाडी लागली. चला आमची ट्रेन आलेली आहे. आता आम्ही हा सामान सगळा घेऊन जातो ट्रेनमध्ये. गाईज माझी बॅग आहे 50 किलोची कारण आमच्या मम्मीच्या आणि माझ्या मिक्स आहेत कपडा आणि मावशीची 20 किलोची आहे. कामा म्हणजे स्वतःच्या बॅगा स्वतःने उचलाच्या. तर इथे आम्ही आलो ट्रेनमध्ये आणि सीट नंबर आम्ही आलो इथे आता आमच्या सीटवर आणि बघू शकता. आई तुमची ती आहे का? हा नाही मला बेस्ट फ्रेंड. एवढी गरमी होते. आमच्या या टीव्ही गाईज आता आम्ही जेवतोय. हे बघा सगळी जेवतायत तिकडे पण आम्ही पण जेवतोय. माय फेवरेट भाजी. आता वाजले 9 आणि 5 मिनिटात आमची ट्रेन आता सुटणार आहे. चला या जेवायला आणि ब्लॉग बघत राहा पूर्ण. आता बघा सगळ्यांचे आम्हाला भेटलेत पदार्थ. जेवायला या. असं काय मावशी हसू नको. आता आम्ही फ्रेश वगैरे झालं आहे सगळे जेवलं आणि आता अशीच मोबाईलवर स्टेटस मेन आहे स्टेटस वगैरे टाकते आणि त्याला आणि हा शुभम बघा आणि आम्ही 3 जण वरतीच आहोत. ती आता जी ट्रेनचा सफर करते हे बघा रावण आल्या अंगात. तशी सिटी वाजून दाखव. The next day. गुड मॉर्निंग गाईज. तर आता आम्ही आमचा आम्ही झोपलेलाच आहे. अजून आम्ही फ्रेश नाही झालेलो आणि आज आम्ही पोचणार आहोत 2 वाजता आणि 2 वाजता पोचल्यानंतर आम्ही सध्या आंघोळ वगैरे करू. पण आता सध्या अशीच चला आता फ्रेश झाल्यानंतर भेटू. बाय. आम्ही चाललोय
आमचे आजकालचं भजन चालू आहे ते चालू आहे. जेवलो आणि आता झोपतोय. आता मी डबल झोपते काय का मला नुसती झोप. आता आम्ही उतरणार आहोत. आता अर्धा तास बाकी आहे फक्त द्वारका येण्यासाठी. सगळे रेडी झालेले आहेत बघ. आणि फक्त 2 मिनिटं ट्रेन थांबणार आहे त्यामुळे सगळी घाईमध्ये उतरणार आहे. गाईज आम्ही फायनली द्वारकेला आलेलो आहोत आणि आता उतरतो बस ट्रेन थांबल्यावर. गाईज आता आम्ही उतरलो द्वारकेला. आता इथून जाऊ आता वस्तीच्या ठिकाणी, माहिती नाही कुठे, तर तिथे सगळी जाणार आहे. ते बघा सगळे उतरले आमचे. आणि मंथरला भरपूर असा कामाला लावलेला आहे. काय फोटो मारता बघा. मी जरा द्वारका स्टेशनवर उभा आहे आणि इथून बाहेर पडल्यावर 2 मिनिटावर आमचा आश्रम आहे आणि त्या आश्रमासाठी आम्ही ही केलेली तयारी. गाईज आत्ताच अवतारा बघा उन्हामुळं. आता आम्ही चालू आश्रममध्ये. स्वागताला बघा आम्हाला काय. बघा फक्त 2 मिनिटाच्या अंतरावर आश्रम आहे त्यामुळे आम्ही चालत चाललोय. आणि ऊन पण भरपूर आहे. ऊन
आणि फक्त आमचं सामान दिलं आम्ही रिक्षामध्ये, आम्ही चालत चाललो पायी पायी. बघा ही धर्मशाला आहे, त्यामध्ये आता आम्ही राहणार आहोत 3 दिवस. गाईज तर इथे सगळं जेवणाचं सामान आणि अजून भांडी यायची आहेत. इथे भांडी आणलेत, अजून यायचे आहेत बाकी. आणि ही धर्मशाला आहे, म्हणजे अशा रूम आहेत. आमची तिकडे त्या झाडाच्या पाठी तिकडे. तर गाईज आता आम्ही मस्त सगळे फ्रेश वगैरे झालो आणि आता सगळी जेवण वगैरे बनवत आहे. आणि आज आम्ही कुठेच नाही जाणार दर्शनाला, आज इथेच फक्त. आता सगळे जेवण बनवायला स्टार्ट करतात, म्हणजे सगळी मदत करत आहेत. आणि आता आम्ही चाललो आरामाला. तर गाईज आता आम्ही चाललो आहे फिरायला अशीच, म्हणजे आम्हाला कंटाळा आला त्या मुलं आम्ही चाललो आहे. सगळी इथेच आहेत, कोण नाही आली, पण आम्ही अशी फेरफटका मारून येतो एक. तर जाऊया कुठं. तर आता आम्ही चाललो आहे गोमती घाटावर, माहिती नाही कुठं आहे, पण आता थांबलो आहे रिक्षासाठी. तर इथे आम्हाला येता येताच गणपती बाप्पाचं दर्शन झालेलं आहे. आणि इथून आता आम्ही जातो आहे गोमती घाटावर. तो म्हणजे तिथून येतात ते सांगतात की लांब आहे, त्यामुळे आता मी बघतोय जाते चालत चालत पुढं पुढं. आम्ही एवढीच जाणार. तर फायनली आम्हाला रिक्षा भेटलेली आहे आणि आम्ही चाललोय गोमती घाटावर. आता आम्ही आलोय गोमती घाटावर. चौघात गाईज उलट बघा. हॅलो गाईज, हॅलो. वाव. गजानन महाराज, नरेंद्र महाराज. मग अर्थात थांब दाखवते बेगा. वा ही मच्छी. काय तुम्ही बघू शकता किती मच्छी आहे इथे. इथे कोण खात नाही म्हणून एवढी मच्छी आहे. समुद्र आहे पूर्ण. आता आम्ही इकडे चाललोय. इकडे काय नाव नाही माहिती, वाचता नाही येतं. बघ बरोबर आलं का. चला बघा गाईज आता आम्ही जातोय. कुंड नाही तो घाट आहे, म्हणजे समुद्रच. शेवाली आहे, शेवा इथं. ही चिंबोरी. ही बाई बाई बघ दुसरी एक आहे. चिकट झालेला आहे सगळा. आमचा फिरून झालेला आहे आणि आम्हाला मंदिर पण इथेच भेटला. मला माहितीच नव्हता मंदिर इथे म्हणून. हा मंदिर म्हणजे जवळपास आहे. तर आता आम्ही तो उद्या दर्शनासाठी येणार आहोत. आता जाऊ आम्ही धर्मशाळेत, कारण की तिकडे हरिपाठ चालू झालेला आहे. चला झालेले आहेत आणि मम्मीचे आमचे 3 फोन झालेले आहेत. चला या 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 ए चल गाईज. आता आम्ही चाललो आमच्या धर्मशाळेवर. फायनली आम्हाला रिक्षा भेटली. तर गाईज इथे हरिपाठ चालू आहे बघा, चालू झालेलं आहे.
पिया गावयान पावे कोणी पुराण प्रसिद्ध बोले वाल्मिकी लोकावतारती ज्ञानदेव म्हणून मुदप हरिते परपरकते परशुद्ध हरि उच्चारणे कनक समर्थ ऐसे नाम तेरे जपत हरि हरि उच्चारण मंत्रमया गाद हरि भूत बाबा ज्ञानदेव मुने हरि माझा समर्थ तरव्यालक उपनिषद निरतरत नेमा भावे विनाशिती
सद्गुरु माऊली 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 बाबा हसुराम सद्गुरु माऊली बाबा हसुराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तर गाईज आत्ता कीर्तन चालू आहे, हरिपाठ झालेला आहे, कीर्तन चालू आहे. तर मी तुम्हाला दाखवते कीर्तन आणि नंतर आम्ही जेवू, ते पण दाखवेन. चला कीर्तन बघायला. ती भिंगुर्डी एक आई आणते, एक किडा आणते, लक्षात ठेवा. आणि ती आपल्या घर माहिती आहे की ना तुम्हाला, तिथं त्या घरात ठेवते आणि नेहमी येऊन तिला ती काय करते, आपली चोच मारते. तसं आपल्याला आपल्या शरीरावर, आपल्या मनावर, आपल्या चित्तावर सतत काय करायचं आहे, त्या नामाचं मग गोविंद ते पाहायला. बरोबर की नाही. तुका म्हणे आली जीवे निवेची वेगळी, ती आणि तैसा जीवन वेगळी मासोळी, तैसा तुका तळमळे. तर गाईज कीर्तन आता झालेलं आहे आणि त्यानंतर इथे जेवण चालू आहे, महाप्रसाद. तर गजानन दादा व्हिडिओ करते म्हणून आलेला ते यायला. बोललो. आणि सगळे लाईन लावून जेवण घेत आहेत आणि ते जेवायला बसलेले आहेत. तर आम्ही पण नंतर घेऊ. तर आम्ही आता जेवायला घेतोय. बाटलीची घ्या हो, काहीतरी घ्या. बस राधे राधे. बस मग हे काय तुम्हाला घेतलं. राधे राधे. राधे राधे. तर या साईडला वरण पिवा लागा काय. सगळ्यांना घेते. बस बस. हा पापड एक राहिला. मी असं सहकार्य करते बोलण्यामध्ये सहकार्य. हा पापड बोल आता. आता आम्ही पापड खाणार. बोला तुम्ही द्या. त्यावर भेंड्याची भाजी घेतली मस्त आणि आता तडका बडकी जेवणार आहे मी.